तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका मोठ्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे म्हणजे मी हे मागे पण एक ब्लॉग केला होता, तेव्हाच मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्हाला आमची लव्ह स्टोरी म्हणजे आमचं लग्न कसं जमलं, आम्ही कसं भेटलो हे सगळं ऐकायला आवडेल का. तुम्हाला कमेंट आली होती की हो, 2-3 जणांनी सांगितलं होतं की हो आवडेल. आणि तसं तुम्ही शॉर्ट्समध्ये सांगितलंच आहे तुम्हाला की आम्ही कसं आमचं लग्न ठरलं, कसं काय काय झालं आणि कसं सगळ्यांना वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे. तर मी आज तुम्हाला सगळं असं डिटेलमध्ये सांगणार आहे, कारण की तर 1 मिनिटाच्या शॉर्टमध्ये मी तुम्हाला सगळं असं व्यवस्थित सांगू शकत नव्हते. म्हणून म्हटलं चला आज आपण एक छान असा मोठा ब्लॉग करूया, त्यामध्ये सगळं मस्त सांगूया, डिटेलमध्ये सगळं सांगूया. कारण की आता व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. म्हटलं चला हा छान आहे हा मुहूर्त मला तुम्हाला सगळं सांगायला. तर चला मी आता स्टार्ट करते. तर पहिल्यापासून सांगते की काय झालं, माझे बाबा आणि यांचे काका हे चांगले मित्र होते आणि त्यांनी ना असं ठरवलं की चला आता आपण मित्र आहे तर आपण ही मैत्री ना एका रिश्तेदारीमध्ये बदलूया. म्हणजे त्यांनी असं ठरवलं किंवा त्यांच्या दोघांमध्येच असं विचार झाला की चल तू तुझी मुलगी माझ्या पुतण्याला दे म्हणून. आणि त्यांनी ना आम्हाला दोघांना विचारलं सगळ्यात पहिल्यांदा. आधी त्यांच्यात बरीचशी अशी चर्चा झाली, म्हणजे यांच्या काकांनी सांगितलं की तू दे, आणि आमचं घर म्हणजे यांचं घर तरी चांगलं होतं. मग बाबांचं असं डोक्यात आलं की ठीक आहे, याला हरकत सुद्धा नाही आहे, हा म्हणतोच आहे तर याला हरकत नाही, आपण विचार केला पाहिजे या गोष्टीवर. मग त्यांनी दोघांनी ठरवलं की आपण आपल्या आपल्या पार्टीला विचारूया. म्हणजे बाबांनी मला विचारलं आणि यांच्या काकांनी यांना विचारलं की असं अशी मुलगी आहे आणि तुला लग्न करायचं का. तर आमच्या दोघांचं उत्तर एकच होतं, ते होतं नाही. कारण की मी कॉलेजला होते, यांचा नवीनच व्यवसाय चालू होता, म्हणजे धंदा स्टार्ट केला होता, त्यामुळे आमचं दोघांचं उत्तर एकच होतं नाही. मग त्यांनी बरंच असं आमचं डोकं खाल्लं, बरंच असं. बाबांनी तर मला खूप काय काय म्हणजे खूप की नाही खूप चांगलं आहे, असं आहे तसं आहे तसं. असं कसं असतं, जर लव्ह मॅरेज असली ना तर आपल्याला आपल्या पॅरेंट्सला सांगावं लागतं, की आपल्याला आपल्या पॅरेंट्सला सांगावं लागतं की बाबा हे असं आहे हे तसं आहे. पण तेच अरेंज मॅरेज असले ना तर घरचे एकही चान्स सोडत नाही आपल्याला पटवून देण्याचा की हा मुलगा खूप चांगला आहे, जर त्यांना तो आवडलेला असेल तर. तर आता असं झालं. मग आता त्यांनी ना बराच असं सांगितलं. मग त्या दोघांनीच ठरवलं की या दोघांना मनवण्याच्या आधी आपण यांची पत्रिका जमूया. जर पत्रिका जमली तर मग आपल्याला पुढं बोलायला, नाही तर मग आता हे दोघांचं समजा मतं जुळले आणि यांची पत्रिका जुळली तर काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे मग त्यांनी आमची पत्रिका जुळायची ठरवली. तर त्यामध्ये ना माझी जन्मतारीख बाबांना माहीतच होती. आता यांची बर्थ डेट यांच्या घरी माहीत नव्हतं, म्हणजे माझ्या सासऱ्यांना माहीत नव्हतं आणि काकांना सुद्धा आयडिया नव्हती. तर मग त्यांनी यांनाच विचारलं की तुझी बर्थ डेट काय. मग यांनी त्यांची चुकीची बर्थ डेट सांगितली. मग त्यांनी ना ती चुकीच्या बर्थ डेटने आमची पत्रिका जुळवली, जी की चांगली जुळून आली. चांगले हे गुणक पडले होते. पण मग घरी आल्यावरती ना यांच्या म्हणजे माझी ज्या नणंद आहे त्यांनी, चुलत नणंद, त्यांनी सांगितलं की पप्पा ही यांची म्हणजे चुकीची आहे. आणि मग ही गोष्ट ना बाबांना सुद्धा कळाली, कारण की त्यांनी समोरच असं सांगितलं. मग बाबांच्या असं डोक्यात आलं की उगाच आपण जास्त हे जोर द्यायला, म्हणजे असं चांगलं नाही की लग्न करायचं, साधी गोष्ट की लग्न आहे आणि जर मुलाचीच इच्छा नाही आहे लग्न करायची तर आपण जोर देऊन काहीच याच्यात अर्थ नाही आहे. म्हणून मग त्यांनी ना तिथेच तो विषय थांबवला. त्यानंतर आहे ना हे बहुतेक मार्च म्हणजे 27-26 मार्चचं होतं हे सगळं, की तेव्हा त्यांचं असं बोलणं चाललं होतं. त्यानंतर आहे ना यांनी मला 28 मार्चला, 28 नाही 27 मार्चला यांनी मला हे केलं, मेसेज टाकलं इन्स्टावरती, रिक्वेस्ट टाकली. आता फोन माझ्या हातात होता, 7 वाजता यांनी मला टाकली असेल, घरात बाबा ते सगळे होते. आणि रिक्वेस्ट आल्या ना मी फोन चालवतच होते, आल्याला रिक्वेस्ट आली आणि मग मी बाबांकडे गेले. बाबांना सांगितलं की बाबा त्या मुलाची मला रिक्वेस्ट आली आहे. आता बाबा अँड्रॉइड मोबाईल वापरता, पण त्यांना एवढी काय आयडिया नव्हती की रिक्वेस्ट म्हणजे काय. मग मी त्यांना म्हणजे ज्ञानू पण होती घरामध्ये. मग ज्ञानूने सांगितलं, ज्ञानू माझी बहीण, तिने सांगितलं की बाबा रिक्वेस्ट म्हणजे हे असं असं काय असतं. मग बाबा म्हणे की ठीक आहे तू मग एक्सेप्ट कर. मग मी रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. आता रिक्वेस्ट एक्सेप्ट केली त्याच्यानंतर लगेच पुढून मेसेज येतो की हाय. आता कसं होतं, मी अशी बसलेली होते, इकडून आई इकडून बाबा, समोर ज्ञानू, फोन असं सेंटरमध्ये ठेवलेला होता. आम्ही रिक्वेस्ट आली, मी हाय टाकला, इकडून पण रिप्लाय केला हाय. आणि लगेच समोरून मेसेज येतो की तुम्हाला ओळखती का. आता कॉमन सेन्स एवढं सगळं महाभारत घडून सुद्धा हे मला म्हणतं तुम्हाला ओळखती का. मग म्हटलं हो ओळखते मी तुला. तेव्हा मी तुलाच करायची. मग म्हटलं हो ओळखते मी तुला असं. आणि त्या मेसेज असं होता की ठीक आहे. मग तुला त्यांनी नंबर टाकला आणि असं सांगितलं की हा नंबर सेव्ह कर आणि मला व्हॉट्सअपवरून हाय टाक. मग मी म्हणजे आता बाबा होते, ते म्हणजे ठीक आहे बघ व्हॉट्सअपवरून हाय टाकून बघ. आणि मला असं वाटत होतं मनातून की किती रूड मुलगा आहे, म्हणजे बघा हाय आणि तुम्हाला ओळखती का, आणि लगेच मग मला व्हॉट्सअपवरून मेसेज टाक. आता हे सगळं आमचं चालूच होतं. तोपर्यंत बाबांनी त्यांच्या मित्राला फोन केला आणि सांगितलं की
सोन्याचा, म्हणजे यांना निकनेम याचं सोन्या, तर सोन्याचा रिक्वेस्ट आली किंवा ते बोलताय बुवा असं तसं, त्यांनी नंबर दिला असं सगळं. आणि तिकडून तर मग त्यांना पण कळालं की आता हा याच्या मनात आहे पण नाही म्हणतोय हा. मग त्यांनी वापस म्हणजे त्यांच्या काकांनी यांना विचारलं, काय रे तू तर नाही म्हणत होता, मग तू रिक्वेस्ट का केली, असं का तसं का. आणि मग आहे ना, मग आता यांनी रिक्वेस्ट टाकली म्हणजे मुलाच्या मनात आहे म्हणून मग त्यांनी ना काय केलं की त्यांनी माझ्या इकडे आले, म्हणजे माझ्या सासूचे सगळ्यांना सांगितलं की अशी अशी मुलगी आहे आणि चांगली मुलगी आहे, असं तसं तसं असं, तुम्ही त्याच्यात सांगा त्याला की लग्नाला तयार व्हा असं तसं. मग असं सर्वांच्या विचारांनी असं ठरलं की हे मला बघायला येतील. आता हे एक एक दिवसात, म्हणजे त्यांचं मेसेज आला दुसऱ्या दिवशी, असं यांचं सगळ्यांचं बोलणं झालं. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे जवळपास 29 मार्चला हे मला बघायला येणार होते, 29 मार्चला. आता 29 मार्चला, आणि तोपर्यंत दुसऱ्या दिवशी सेम यांनी 8 वाजता मला मेसेज टाकला. त्यात काहीच नाही, फक्त हाय जेवण झालं का वगैरे वगैरे, ओळख नॉर्मल आपण जसं बोलतो तसंच बोललो. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी तर यांनी मला मेसेज केला नाही आणि मीही स्वतः मेसेज केला नाही. आता मुली ते पटकत मेसेज करतच नाही, मुलींचं थोडं असतंच की नाही नाही, पहिले तिकडून मेसेज येईल मग मी मेसेज करेल, असंच होतं माझं सुद्धा. मग मी काय मेसेज केला नाही, तिकडूनच मेसेज आला होता दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी तर काही आम्ही बोललोच नाही. मग काय झालं, हे मला बघायला येणार होते 29 तारखेला, हां 29 मार्चला हे मला बघायला येणार होते. आणि मग हे मला बघायला येणार होते म्हणजे 11च्या आसपास हे येतील असं ठरलं होतं. आता मी पण तशी नाही म्हणता पण आता कसं सगळेच आपल्याला म्हणतात की मुलगा खूप छान आहे, असं आहे तसं आहे, मग आपण सुद्धा थोडंसं मनातून हे होतं की हां ठीक आहे, विचार करायला काही हरकत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, बघून घेऊया. तर बघून घेऊया म्हणजे असं होतं की बघणं त्याच्यानंतर हा नाही असं सगळं होईल, काही लगेच लग्न मला कोणी उभं करणार नाही असं आमचं फिक्स होतं. मला आवडला तरच मी हो म्हणाल असं पण फिक्स होतं. बाबा बोलले होते की हां तुला जर मुलगा आवडला तरच, म्हणजे शेवटचा निर्णय तुझाच राहील इन शॉर्ट. तर त्यानंतर त्या दिवशी आलेच नाही हे मला बघायला. हे मला बघायला आले नाही. मग वापस ह्यांचे फोन गेले, बाबांचे, त्यांच्या म्हणजे बाबांचे मामांना फोन गेला, मामांना, त्यांचे काका, त्यांना फोन गेला की काय असं तसं. आणि मग आहे ना मला खूप असं रागावलं होतं की म्हणजे मुलींचं असतं ना की बघायला आलं नाही, बघायला येणार असं म्हटले. मी सगळं आवरून ठेवलं, साडी वगैरे काढून ठेवलं होतं मी सगळं, आणि मला बघायलाच आले नाही. मला इतका राग आला ना, मी लगेच फोन घेतला आणि यांना असं मेसेज टाकला की काय रे तुला मला बघायला यायचं आहे की नाही यायचं आहे, यायचं असेल तर तू ये, नसेल यायचं ना तू नाही म्हण, आणि सगळ्यांनाच सांग की नाही मला लग्न करायचं नाही, तुला बघायला जायचं नाही, उगाच तू असं अडकून नको ठेवू. मी असं यांना बोलले आणि मी मेसेजवरच होते, पण ते शब्द वगैरे थोडेसे असे म्हणजे असं नाही चिडके किंवा रागात असं वाटतं ना लगेच. मग यांनी मला मेसेज टाकला की मी उद्या नाही येणार आहे, 29ला येणार नाही, 29 नाही 30ला मला बघायला येणार होते. हे मला 29चा आमचा सगळा विषय, 30ला हे मला बघायला आले नाही. मग हे मला म्हणे मी ना आता तुझ्या बड्डेला तुला बघायला येतो असं म्हटलं. माझा बड्डे होता 2 एप्रिल, म्हणजे 30, 31 नाही 31 आणि 1 तारीख, म्हणजे 3 दिवसानंतर. तर हे मला बघायला येणार होते. आता आमचं ठरलं होतं की ठीक आहे, हे मला 3 दिवसानंतर बघायला येणार होते. मग म्हटलं ठीक आहे. आता ही एक गोष्ट आहे की आता हे सगळं कॉन्सिडन्स होता, हे आले नाही याचं काय कारण होतं ते मला अजून माहीत नाही. पण हा कॉन्सिडन्स होता की हे म्हटले की ठीक आहे मी आज नाही येतोय, तर उद्या 2-3 दिवस मला काम आहे थोडंसं, मी 2-3 दिवसानंतर येतोय. म्हटलं ठीक आहे. मग 2 एप्रिलला हे मला बघायला आले. आता हे येणार होते 3 वाजता येणार होते, कारण की घरात दुपारच्या वेळेस बाबा नव्हते, बाबा ते कोणीच राहत नाही. मग असं आमचं ठरलं होतं की 3 वाजतील. तर ते हे मला बघायला आले 11 वाजता. यांच्यासोबत त्यांचा मोठा भाऊ होता, म्हणजे अरे चुलत भाऊ, म्हणजे चुलत भाया माझ्यावाले. सो ते आले. आता 11 वाजता आले म्हणून जेव्हा आई बाहेर गेली ना, तर आईने बघितलं की कोण आहे. तर यांनी हे म्हणे की आम्ही पिंपळदचे पाहुणे, सॉरी म्हणजे माझ्या सासरचं पिंपळदचे पाहुणे आम्ही, असं तसं. आईला काल आई म्हणे ते आले लगेच. मग आई मला घरात आली, आईने पोहे वगैरे केले, चहा वगैरे केला, तोपर्यंत मी साडी वगैरे घातली, मग मी बाहेर आले. आता मी बाहेर येईपर्यंत त्यांच्यासोबत बोलायला कोणीच नव्हतं, ते हॉलमध्ये दोघंच बसलेले होते. आईने पाणी वगैरे घेऊन गेली, चहा वगैरे घेऊन गेली, मी पोह्यांची प्लेट मी घेऊन गेले. तोपर्यंत ना त्या दोघांचंच हसणं वगैरे चालू होतं, त्यांच्यातलेच काहीतरी, म्हणजे प्रॉपर जसं पाहुणे येणारे अशा दृष्टीने आवरलेलं सुद्धा नव्हतं. आमची खरं तर फजितीच झाली होती. पण तरी आता हे डायरेक्ट आले, त्याच्यामुळे आता जसं आहे तसं आम्हाला हँडल करावं लागत होतं. जे काय होतं ते मी बाबांना फोन केला होता की बाबा या पाहुणे आले असं, पण ते पॉसिबलच नव्हते. बाबा 3 वाजताच येणार होते, सोबत माझा मामासुद्धा येणार होता. पण आता हे दोघंच होते, मग ह्या दोघांचंच काहीतरी चाललेलं. मी बाहेर आले, मी त्यांना पोहे दिले. त्यानंतर आहे ना ते मला असं असतं बघायला आलं की आपण एक तांब्या घेऊन जातो, समोर तसं झालं. मी तांब्या घेऊन गेले बाहेर, खुर्चीवर बसले आणि बसल्यावरती ना
मी फक्त एक नजर असं बघून घेतलं, यांना बघितलं, नंतर त्यांच्याकडे बघितलं असं आणि वापस खाली बघायला लागले. मग त्यांनी मला ना, मी ऑलरेडी प्रिपेअर होती की मला काय काय प्रश्न विचारणार आहे, मी पटपट उत्तर दिलं असं माझं ठरलेलं होतं. त्यांनी मला विचारलं तुझं नाव काय, मी नाव सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी मला विचारलं तुझं शिक्षण काय वगैरे, सो मी ते सांगितलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी विचारलं की तुझ्या मामाचं गाव काय, जे की मी असं ऐकलं की मामाचं नाव काय. मी पटकन सांगितलं की मामाचं नाव. मग ते बोलले मामाचं नाव नाही गाव. मग मला थोडंसं एम्बॅरेस फील झालं तेव्हा, पण म्हटलं ठीक आहे. मग मी गावाचं नाव सांगितलं आणि त्याच्यानंतर मग ते गेले. म्हणजे सगळं झालं आमचा तो कार्यक्रम. ते दोघंच होते, आम्ही आई मीच इकडून होतो. मग ते गेले. ते गेल्यावरती मग आपण नॉर्मली फोन करतो नंतर की काय होतं मुलाचं म्हणणं असं ऐकण्यासाठी. आता हे ना त्यांचे मामा म्हणजे काकाच्या तिकडे गेले आणि तिकडे गेल्यावर ना माझ्या ज्या नंदा आहे माऊ आणि सोनी, तर त्यांना सांगत होती की अरे ती मुलगी खूप भारी दिसती असं तसं. हां, आणि हे ना आम्हाला त्यांनीच सांगितलं, म्हणजे काका आलेले नव्हते, हे त्याच्या आधी गेले, काका दुधावर गेलेले असतील, हे जाऊन नेणे असं असं सांगितलं. मग त्या मुलींनी सांगितलं की अण्णा आल्याला, म्हणजे ते त्यांच्या पप्पांना अण्णा म्हणतात, तर अण्णा असं असं झालं, असं मोठा आला होता, मोठ्या असं असं म्हणत होता. मग याच्यावरून त्यांना कळून गेले की यांचं काय मत आहे असं. मग यांनी सांगितलं की हा असं असं आहे. त्यानंतर आता इकडून मला पण बऱ्यापैकी मी अशी मतावर आलेलीच होती की हा जाऊ दे ठीक आहे, आता बाबा एवढं म्हणताय मग आपण करूया विश्वासाने, हा म्हणूया. मग मी पण हा म्हटलं. त्यानंतर आहे ना वापस मग आमचं नॉर्मल बोलणं सुरू होतं त्यामध्ये. मग आधी असं लग्न जमल्यावरती ना सगळ्यात पहिल्यांदा साखरपुडा व्हायच्या आत भरपूर गोष्टी असतात. जसं की पहिल्यांदा आमचं असं होतं की लग्न कसं करायचं हे सगळ्या गोष्टी ना जेवायला जातं. म्हणजे इकडचे भाऊबंद तिकडे मुलाकडे जेवायला जातात, मुलाकडचे सगळे भाऊबंद येऊन मुलीकडे जेवायला येतात. तर मग ते झालं. त्याच्यानंतर आमचं लग्नाचा विषय झाला की आता लग्न कसं करायचं, लग्नात कसं करायचं, काय करायचं. आता यावरती ना माझं फिक्स होतं की लग्नाचं, कारण की आमचं अचानक लग्नाचं प्लॅन होतं, त्यामुळे बाबांचं पण एवढं म्हणजे नाही का फायनान्शियल एकदम प्रिपेअर्ड नव्हते. त्यामुळे माझं ठीक होतं की आपण सिम्पल लग्न करूया दुपारचं. या उलट यांचं असं म्हणणं होतं की मी एकुलता एक आहे, लग्न एकदाच होतं, त्यामुळे लग्न तर मोठं करायचं किंवा रात्रीचंच करायचं असं यांचं आलं होतं. आता यावरती ना म्हणजे खूप मतभेद झाले. खूप वेळा असं बसतं सगळे बोलतात, असं तसं झालं, खूप वेळा झालं. आणि शेवटी निर्णय असा निघाला की ठीक आहे आपण लग्न दुपारचं करूया. आता हे थोडेसे नाराज होते, पण मग शेवटी प्रत्येक गोष्ट सगळ्यांना समजून घ्यावं लागते, थोडं थोडं सगळ्यांना समजून घ्यावं लागतं. त्यामुळे मग यांनी पण शेवटी बोलले की ठीक आहे लग्न करायचं आहे ना. मग मम्मी पण यांना असं, म्हणजे इकडून माझं पण थोडं आमचं नॉर्मल बोलणं व्हायचं, तर मम्मी पण यांना सांगितलं होतं की ठीक आहे लग्न कसं होतंय याच्यापेक्षा लग्न कोणासोबत होतंय आणि आपण किती खुश आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. मग आमचं असं झालं की ठीक आहे. मग त्यानंतर आमची म्हणजे यातच आहे ना बहुतेक 2-1.5 महिना गेला ह्याच गोष्टीमध्ये की लग्न कसं होईल, काय होईल, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. परत कधी कधी असं वाटायचं की लग्न होणारच नाही, कारण की ना एक एक पॉईंटला असं व्हायचं की मतं जुळतच नव्हते. त्यामुळे मग असं व्हायचं की नाही होणार बहुतेक लग्न, मग विषय म्हणजे आपण विषय सोडून देऊया ह्या गोष्टीचं, असंही व्हायचं. वापस नाही, वापस मग असं करून करून आमचं 1.5 महिन्यानंतर आमचं फिक्स झालं की आता आपण आहे ना साखरपुडा करूया आणि लगेच लग्न करूया. त्यानंतर लग्नाच्या तारखी काढल्या. आता लग्नाची तारीख आहे ना जुलै महिन्यात काहीतरी एक शेवटची तारीख होती. आता 15 दिवसात ते लग्न, म्हणजे एखाद्या महिन्यात तेवढं लवकर सगळं होणार नाही. त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की लग्न दिवाळीनंतर करूया, तोपर्यंत आपण फक्त सुपारीचा कार्यक्रम करूया किंवा साखरपुडा करूया. आता साखरपुड्यात पण भरपूर गोष्टी झाल्या की तो कुठं करायचा, लॉन्सला करायचा, किती जण येतील, काय सगळं असं झालं. मग शेवटी आमचा साखरपुडाची डेट आम्हाला फिक्स करायची होती. आता जून महिन्यापर्यंत आमचं हे चालू होतं, म्हणजे एप्रिल ते जून 2 महिने आम्हाला हेच, एक एप्रिल पूर्ण आणि मे पूर्ण महिना हेच ठरवण्यात गेला की लग्न कसं करायचं, किंवा इकडची पाहुणे तिकडे तिकडची पाहुणे असं सगळंच याच्यातच गेला. त्यानंतर मग 8 जूनला आपण असं म्हणजे बाबांनी आणि इकडच्यांनी असं ठरवलं की आपण 11 जूनला साखरपुडा करूया, ज्या दिवशी यांचा बड्डे असतो. आणि मग असं ठरवलं होतं, मग ही तारीख फिक्स केली 11 जून. आणि त्या दिवशीच मग हे, आणि त्याच्यामध्ये ना आम्ही एकदाही भेटलेलो नव्हतो. मग आम्ही 8 जूनला आमचं जेव्हा ठरवलं ना की हां आता साखरपुडा करायचा, मग आम्ही साडी वगैरे खरेदी असती, मग आम्ही ती खरेदी करायला गेलो. साडी खरेदी करायला पण ह्या मम्मी ते होत्या आणि मी होते. मग आम्ही ते साडी वगैरे सगळं घेतलं आणि बाकीच्या नॉर्मल गोष्टी होत्या, म्हणजे जसं बांगड्या वगैरे असं काही असेल ते नॉर्मल गोष्टी, मग ते मी दुसऱ्या दिवशी घ्यायला जाणार होते. तर मग हे बोलले की आपण एकदा असं समोरासमोर भेटूया आणि बोलूया, समोरासमोर भेटून बोलूया.
मग तेव्हा ना आम्ही बहुतेक त्याच्या मग जे साडी वगैरे खरेदी करून झाल्यावरती साखरपुड्याच्या आदल्याच्या म्हणजे साखरपुडा 11ला होतं तर आम्ही 9 तारखेला असं भेटलो, कॅफेमध्ये भेटलो. सो तिथं गेल्यावरती ना म्हणजे पहिल्यांदा आम्ही एकमेकाकडेच बघत होती की नक्की कसं बोलायचं काय सुचत नव्हतं. नंतर असं व्हायचं की आम्ही आय कॉन्टॅक्ट करायचो, वापस इकडे तिकडे बघायला लागायचो की काय बोला काही सुचत नव्हतं. मग आमचं असं मग आम्ही नॉर्मली हळूहळू बोलणं स्टार्ट केलं. त्या बोलायच्या आधी काय झालं, आम्ही कोल्ड कॉफी मागवली होती. मग ती अशी ना चुकून माझ्याकडून हात लागला आणि ती पडली आणि यांच्या तोंडातून लगेच गेले 70 रुपये वाया. मी डायरेक्ट अशी बघते तोंडाकडे, अरे म्हणजे काय? मग आणि तेव्हा मला कळून चुकलं होते की किती चिंगूस माणूस आहे. म्हणजे सेम माझे बाबा आहे ना तसलाच स्वभाव यांच्यावाला एकदम. खरंच तसं आहे, यांच्याकडून पैसा लवकर सुटतच नाही. आणि मी खरं सांगते, लग्नाच्या आधी आम्ही जेव्हा 1-2 वेळा गेलो असेल कॅफेमध्ये, त्यानंतर आजपर्यंत आम्ही कॅफेमध्ये गेलोच नाही किंवा कॉफीच पिली नाही आहे. घरी करून पिलेली कोल्ड कॉफी, पण असं कॅफेत जाऊन कॉफी नाही घेतलेली वापस त्यानंतर. तर मग काय आलं, मग आमचं तिथे आम्ही कॉफी वगैरे घेतली, आमचं नॉर्मल आमचं बोलणं झालं. आणि त्यानंतर मग आम्ही मी असं होते की मधून असं नाही का ग्रीन सिग्नल येत होता की ठीक आहे यार, मुलगा लग्नासाठी एकदम परफेक्ट आहे. बाकी आपले खर्च पाणी इतकं काही यांना वाटत नाही. म्हणजे जास्त बाकीचे मुलं करतात की हे घेऊन देईल, ते घेऊन देईल, इथे घेऊन जाईल, तिथे घेऊन जाईल, असल्या गोष्टी नाही आहे यांच्याल्या. पण ग्रीन फ्लॅग आहे म्हणजे मुलगा, इन शॉर्ट. मग आमचं असं ठरलं की ठीक आहे, आता मग साखरपुड्याचा दिवस आला. साखरपुड्यामध्ये सांगितलं होतं की इकडून 50 इकडून 50 100 माणसामध्ये साखरपुडा होईल असं ठरलं होतं आमचं. तर इकडून 50च्या ऐवजी 100 माणसं आले आणि इकडून 50 असं म्हणजे 150-200 लोकांचा असं मग तो साखरपुडा झाला. मग छान साखरपुडा झाला, केक वगैरे कट केला. मी फोटोज टाकेल इकडे साखरपुड्याचे सुद्धा. आणि मग तिथून नंतर आमची डेट फिक्स झाली ती लग्नाची. आणि लग्नापर्यंत म्हणजे लग्न होतं आमचं 28 जानेवारीला. आत्ताच आमच्या लग्नाला 2 वर्ष झाले. तर 28 जानेवारी आणि जून ह्यामध्ये ना मला 5-6 महिने भेटले. खूप छान म्हणजे चांगलं झालं सगळं. आणि हां, म्हणजे त्यामध्ये ना आम्ही एकमेकाला छान ओळखायला लागलो की कसं आहे काय, मनाने सगळं व्यवस्थित. यामुळे ना मला लग्नानंतर ॲडजस्ट व्हायला खूप मदत झाली त्या गोष्टी. की साखरपुड्यामध्ये ना जसं की असं असतं की मुलगा मुलीला फोन गिफ्ट करतो. आता बाबांनी सांगितलं होतं की हिच्याकडे फोन आहे त्यामुळे तुम्ही हिला फोन देऊ नका. आणि त्याच्यावरतीच आहे ना ह्यांनी मला काहीच फोन नाही आणलं म्हणजे यांनी मला. आणि बाकीचे मी असं वाट बघत होते की फोन नाही तर दुसरं काहीतरी द्यायला पाहिजे नाही यांनी मला गिफ्ट. त्यांनी मला काहीच आणलं नाही. मग मी त्यानंतर आमचं जेव्हा बोलणं स्टार्ट झालं तेव्हा मी यांना सांगितलं का तुम्हाला काहीच दिलेलं नाही, म्हणजे फोन नाही द्यायचा, मग दुसरं काही पण देऊ शकत होते तुम्ही, पण यांनी मला काहीच दिलं नाही. मग त्यानंतर यांनी मला स्मार्ट वॉच गिफ्ट केलं, जे की मी म्हटलं होती की तुम्ही मला काहीच गिफ्ट दिलेलं नाही, तुम्ही मला गिफ्ट द्यायला पाहिजे असं म्हटल्यावरती यांनी मला स्मार्ट वॉच गिफ्ट केलं होतं. आणि मग त्यानंतर आमचं भांडणं सगळं गोष्टी झाल्या 6 महिन्यामध्ये, भांडणं वगैरे. आणि आम्ही एकमेकाला चांगलं ओळखायला सुद्धा लागलो होतो. कारण की आपण 1 महिनाभर असं बनून राहू शकतोय, पण त्यानंतर आपली जी रिॲलिटी आहे ती येतेच समोर. आणि यातच आम्ही एकमेकाला छान ओळखायला लागलो. त्यानंतर आमचं लग्न झालं. आणि तिथून पुढे मी त्याच्यानंतर जे आमचं 6 महिन्याचं लग्नानंतरचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगितले शॉर्टमध्ये. जसं की आमचं हे लग्नाचं मी जे सगळे सिरीज केली होती, आमचं लग्न कसं जमलं, तसंच लग्नानंतर थ्रिल म्हणून पण मी एक सिरीज केली होती, ज्यामध्ये मी तुम्हाला सगळं शेअर केले लग्नानंतरचे 6 महिने कसे होते माझ्यासाठी. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली खाली मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या डोक्यात काही आयडिया असेल की मी नेक्स्ट व्लॉग कशावर बनवू तर मला ते सुद्धा खाली कमेंट करून सांगा. तर चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.